दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे। दिशा मृत्यू प्रकरणावरून ठाकरेंवर आरोप करणाऱ्या राणेंना दमानिया यांनी आव्हान दिलंय आणि त्यानंतर आता नितेश राणे यांनी दमानिया यांना प्रत्युत्तर दिलंय। बघूया। ते नुसतंच बोलत राहतात, काहीच करताना दिसत नाहीयेत। मी नारायण राणेंना फोन करणार आहे की तुम्हाला जर झेपत नसेल ते पुरावे पोचवायला मला द्या, मी ते पोलिसांकडे देते। गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दिशा मृत्यू प्रकरणावरून पडसाद उमटले। आता दिशा सालियन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली। दिशा सालियन प्रकरणातील पुरावे राणे पिता पुत्रांनी आपल्याकडे द्यावेत, आपण ते पुरावे तपास यंत्रणांकडे देऊ असं आवाहन अंजली दमानिया यांनी राणेंना केलं। ते नुसतंच बोलत राहतात, काहीच करताना दिसत नाहीयेत, म्हणून मी आता असंच ठरवलंय की मी नारायण राणेंना फोन करणार आहे की तुम्हाला जर झेपत नसेल ते पुरावे पोचवायला मला द्या, मी ते पोलिसांकडे देते। कारण प्रत्येक प्रकरणाचं राजकारण होताना दिसतंय। आदित्य ठाकरे खरंच जबाबदार आहे का नाहीये, आणि असेल तर त्याला सामान्य माणसासारखी शिक्षा झाली पाहिजे, आणि नसेल तर खोटे पुरावे आहेत, खोटी सगळी जी विधानं करून जर नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी जर हे सगळं कट केला असेल तर त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे। तर आपल्याकडचे पुरावे जगजाहीर केल्यास संबंधित आरोपी ते पुरावे नष्ट करू शकतात असं प्रत्युत्तर मंत्री नितेश राणेंनी दिलंय। आपल्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत। आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते त्यांना माहिती आहे। हे काय आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही, कारण ही हाय प्रोफाईल केस आहे, सेन्सिटिव्ह केस आहे। अशा पद्धतीने असे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी दमानिया यांनी केली होती। आता दमानिया यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे। सुरुवातीलाच दमानिया यांनी राणेंना इशारा दिला, त्यामुळे येत्या काळात दिशा मृत्यू प्रकरणावरून दमानिया विरुद्ध राणे असा संघर्ष तापण्याची शक्यता आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।